तर पुनर्विकास नोटीस जाहिरात प्रकरणात छगन भुजबळ यांचं कार्यालय आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे। ही जाहिरात नेमकी कोणी दिली याची आता चौकशी होणार आहे आणि या जाहिरातीमध्ये बंगल्याचा पत्ता का दिला याची ही चौकशी होणार आहे। पुनर्विकास जाहिरातीमध्ये सातपुडा बंगल्याचा हा पत्ता नेमका कशासाठी दिला, त्याच्या मागचा नेमका हेतू काय होता आणि खरोखरच मंत्रिवर्यांचे याच्या संदर्भात काही संबंध आहे का, या सगळ्याचा आता तपास होणार आहे। भुजबळांचं कार्यालयच आता या संदर्भात तक्रार देणार आहे। तर मंत्री भुजबळांच्या कार्यालयानं या सगळ्या प्रकारावर काय स्पष्टीकरण दिले तेही आपण पाहूया। तर निवासस्थानाचा गैरवापर करत एके डेव्हलपर्स या विकासकाकडून अशा प्रकारे जाहिरात दिली। 2 जून रोजी इंग्रजी वृत्तपत्रात ही जाहिरात छापून आली। संबंधित विकासक आणि जाहिरातीशी भुजबळ किंवा कार्यालयातील कुणाचाही संबंध नाही। जाहिरातीत उल्लेख केलेली ही खोली क्रमांक 40 सातपुडा या निवासस्थानी नाहीच आहे। जाहिरात छापून आलेल्या संबंधित संस्थेबरोबर आता चर्चा होणार आहे। जाहिरात कोणी दिली याचा शोध सुरू आहे। ही जाहिरात म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे। मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करणार आहोत। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। भुजबळांच्या कार्यालयानं हे स्पष्टीकरण दिलंय।